प्रथम नमस्कार, धन्यवाद. रंगदेवता आणि स्थानदेवतेला प्रथमतः नम्र अभिवादन करू. जमलेल्या माझ्या तमाम श्री रसिक चरणात नतमस्तक होऊ. आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आयोजित भव्य आगरी कोकणी महोत्सव आणि आज कार्यक्रम आयोजित करून आयोजक श्री प्रेमराज देवीदास पाटील तसेच या ठिकाणी श्री प्रकाशदादा भोईर जिल्हा अध्यक्ष मनसे आणि सौ सरोजताई भोईर नगरसेविका मार्गदर्शक या ठिकाणी आलेले त्यांनी हा कार्यक्रम कोकणातली कला आणि आगरी काय काय असतात या ठिकाणी दाखवलेला आयोजित करून या ठिकाणी बरेच कार्यक्रम उद्घाटन, बरेच काय दशावतारी नाट्य, कोळी गीत असे अनेक मराठी हिंदी गाण्यांचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत. आणि त्याच निमित्ताने एक कोकणातली कला म्हणजे भजन, दशावतार, नमन लोकांपर्यंत हा हरिनामाचा जो वारसा आहे तो कोणत्या तरी पद्धतीने गेला पाहिजे या हेतूने श्री प्रेमराज देवीदास पाटील यांनी हा हेतू डबलबारीच्या ठेवलेला आहे. या डबलबारीसाठी मी बुवा श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ भांडूप बुवा सुयश मुरारी काराने आणि मला या ठिकाणी पकवाज साथ करतायत ते सुप्रसिद्ध पकवाजवादक विनोद मांडवकर आणि तबला साथ करतायत ते सुप्रसिद्ध तबलावादक या डोंबिवलीतील कलाकार म्हणजे सहदेव सावंत. त्याचप्रमाणे आज या डबलबारी सामन्यासाठी जे बुवा लाभलेले आहेत ते गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ बीडवाडी, मुंबर्णे आणि स्थायिक या ठिकाणी डोंबिवली त्यांना पकवाज साथ करतायत. ते आमच्या मालवण गावची शान सागरजी नाईक आणि त्याचप्रमाणे तबला साथ करतायत ते सुप्रसिद्ध तबलावादक योगेश तांबे. आणि ह्या डबलबारी म्हटल्यानंतर अनेक कलाकार, दशावतारी कलाकार या ठिकाणी आलेले असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी कलाकार आलेले आहेत ते म्हणजे सुप्रसिद्ध बुवा विठ्ठल परब. त्याचप्रमाणे आज ह्या डबलबारी करण्याची संधी दिली ते एक नाव सुचवल्याबद्दल श्री प्रकाश लब्धे भगवती दशावतार नाट्य मंडळ. त्याचप्रमाणे या ठिकाणी काशीनाथपूर्ण अनेक वर्ष जगताबला पकवाजची साथ केली ते म्हणजे आमचे रेवणकर बुवा. त्याचप्रमाणे हेमंत मिस्त्री या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे नाड बुवा या ठिकाणी आलेले आहेत. आणि आज असंख्य शिक्षक आणि लहान कलाकारांना घडवण्यामध्ये त्यांच्या सध्याच्या पट्टीत कारण 4-4 वर्षाची पोरगी तयार करायचं म्हणजे खाऊचं काम नाही. आणि असे आमचे पकवाज अलंकार देवाची शान या ठिकाणी आनंद सावंत बुवा आलेले त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे उमेश घोगळे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध बुवा दिव्यावरून या ठिकाणी दयाळ बिडगे, या डोंबिवलीतील बुवा संजय पवार. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक कलाकार, भजन गायक, पकवाज वादक, दशावतारातील कलाकार तुमच्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो, तुमचे आशीर्वाद घेतो. इथे जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांचे आशीर्वाद घेऊन अवघ्या जगन्नाथच्या आराध्य दैवत श्री गणपती गणाच्या चरणाची नतमस्तक होऊन विद्येचा आराध्य दैवत सरस्वती मातेच्या चरणाची नतमस्तक होऊन महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून माझे ग्रामदैवत विघ्नेश्वर भवानी भराडी ब्राह्मण देवाची चरणाची नतमस्तक होऊन कैलासवासी काशीराम पंचवांचे आशीर्वाद घेऊन कैलासवासी चंद्रकांत कदम बुवांचे या ठिकाणी आशीर्वाद घेऊन रंगदेवतेच्या चरणाची नतमस्तक होऊन ऐसरल्या जागेवाल्या नमस्कार करून इथे जमलेल्या माझ्या तमाम भजनी रसिकांच्या चरणाची नतमस्तक होऊन आजच्या या भेटी आमने सामने डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.
थोडा कमी कर. पकवाचा आवाज येतो ना, पेटीचा आवाज आता थोडासा. हा, चाटीचा आवाज पकवाच्या मॉनिटरला देतो. या ठिकाणी बुवांनी अतिशय सुंदर सुरुवात केलेली आहे. प्रार्थना राग, दरबारी गाणाडा, त्याच्यानंतर माझ्या मते ह्याच्यात सारंग, वृंदावनी सारंगच्या आसपास होता. आणि या ठिकाणी भजनाला देखील मी सुरुवात करतोय, कारण भजन महत्वाचं आहे. सध्याची परिस्थिती बदललेली आहे, कारण डबलबारी घातल्याच्या नंतर सध्या बोलणं पहिलं येतं. पण सध्या आपल्या ह्या नवोदित कलाकार आज अनेक शिष्य, अनेक डोंबिवलीमध्ये चांगले चांगले बुवा गाणारे आहेत. कोकणात देखील सावंतवाडी पट्ट्यात, कुडाळ पट्ट्यात गेलं असतं चांगले चांगले गाणारे बुवा आहेत, पण त्यांना संधी नाही. कारण बोललेले जास्त प्राधान्य लोकांनी देव चालू केलेला गावात. आता मुंबईत लोक जरा म्हणजे व्यवस्थित, मुंबई मला लोक आता लोक सुशिक्षित झाली, त्यामुळे भजन पहिला बघतात. आता बतावणी जास्त कोण ऐकत नाही, कारण लोकांना समजला हे 2 दिवसाचे खेळ होते. आणि त्याच पद्धतीने आज भजन हा नामस्मरण भजन या रूपाने सुरुवात करतो, कारण भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे म्हणजेच भजन आहे. कारण जन्म झाल्यानंतर आपण नामस्मरण करतो आणि मरताना देखील राम राम म्हणत घेऊन जातात. त्याच्यामुळे राम नामाशिवाय पर्याय नाही. हळूहळू बाकी बुवा काय बोललेच नाही सुरुवातीत, पण मी बोलतले, कारण माका बोलायचंच लागतं. आणि थोडं माझ्याकडून ट्रॅफिकमध्ये लेट झाल्यामुळे या ठिकाणी तुमच्या भजन रसिकांचे या ठिकाणी खूप खूप माफी मागतो या ठिकाणी. आणि भजनाला पहिले प्रथमतः सुरुवात करतो बाकीच्या. अभिरगुलार उधळी तरंग, अभिरगुलार उधळी तरंग, नाथा घरी नाचे मला सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे मला सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे मला सखा पांडुरंग. भावंतरीचे हळवे जसे जुई फूल, भावंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच ओढली, तुझे आले होते तुझ भारवली, तुझे आले होते तुझ भारवली, तुझे रूप गणेशा मनी वसुदे, तुझे रूप गणेशा मनी वसुदे, तुझे रूप
गणेशा मनी वसुदे तुझे रूप गणेशा मणी वसुदे तुझे नाम सर्वेशा मुखी असुदे 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 तुझे चरण जगदीशा देह पुष्प अर्पितो तुझे चरणी जगदीशा देह पुष्प अर्पितो तुझे चरण जगदीशा देह पुष्प अर्पितो तुझे चरणी जगदीशा देह पुष्प अर्पितो भक्ती भावे लीन होनी तुझे गुण गातो येतोय सॉन्ग भक्ती भावे लीन होनी तुझे गुण गातो तुझे गुण गातो तुझे गुण गातो ओम गंगणपतये नमः वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज विघ्नार्थ वक्रतुंड गणपती गजानन महाराज ग्रामदेवता श्री लिंगेश्वर महाराज सत्य संकल्पाचा दाता श्री सत्यनारायण महाराज श्री वेताळ आई भवानी माते आई भराडी माते श्री रवळनाथ हरिहर महादेव श्री स्वामी समर्थांचा विजय असो सुप्रसिद्ध भजन गायक गुरुवर्य चंद्रकांत देसाई सुप्रसिद्ध भजन गायक सुशील गोटनकर या ठिकाणी या ठिकाणी डोंबिवलीतील सर्व गुणांनी संपन्न असलेला असा कलाकार म्हणजे या ठिकाणी दत्ता गोसावी बुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्याचप्रमाणे प्रशांत परब बुवा असे अनेक नामवंत बुवा आलेले आहेत. नावं घेत राहिले तर वेळ जास्त. प्रशांत नाईक बुवा या ठिकाणी आलेले आहेत. त्या ठिकाणी काय दिले ते प्रेमी हॅलो
डोंबिवलीतीलच माझे मामा या ठिकाणी उल्हास दळवी आलेले आहेत. त्यांच्या देखील आमच्या मंडळाच्या वतीने आपल्याला धन्यवाद. ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा शब्द रूप शक्ती दे भाव रूप भक्ती दे शब्द रूप शक्ती भाव रूप भक्ती दे प्रगतीचे पंकरे मन पाकरा चिमन पाकरा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा सत्यम शिवम सुंदरा हॅलो 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 नमस्कार मंडळी. मी आज तुमच्यासमोर एक गणेश पुराण सादर करणार आहे आणि माझ्या प्रवासातील आहेत ते आमचे विनायक पांडवकर. धन्यवाद. जरा आवडलं त्याची या छोट्याशा कलाकाराला टाळ्यांचा आशीर्वाद द्या. धन्यवाद. थोडी पकवाची लेवल द्या ना. थोडी पकवाची लेवल द्या ना. चॅट वाढव आउटपुट लगेच आणि मॉनिटरला बसून शिव शंकर सुध उमानंदना सिद्ध विनायक श्री गजानना कत्त जगदग जगदग दागिन दागिन जगदग जगदग दर विघ्नेश्वर गणेश गणपती जगद रक्षगा आदितं प्रणामदा प्रणामदा प्रणाम कत्त दागिन दागिन जगदग जगदग दर विघ्नेश्वर गणेश गणपती जगद रक्षगा आदितं प्रणामदा प्रणामदा प्रणाम कत्त दागिन दागिन जगदग जगदग दर विघ्नेश्वर गणेश गणपती जगद रक्षगा आदितं प्रणामदा प्रणामदा प्रणामदा. साम गप मद प म पद नि द प म प सा ध प म प ग म प ग म रे सा म प द नि ध नि ध नि सा म प द नि ध नि ध नि सा म प द नि ध नि ध नि म प द नि ध नि ध नि सा म प द नि ध नि ध नि सा म प द नि ध नि म प द नि ध नि ध नि सा म प द नि ध नि ध नि सा म प द नि ध नि ध नि सा. जय राम जय राम जय राम
Ram Krishna
आहे काही. धन्यवाद दादा. त्या ठिकाणी पाटील दादा ईस्टला नगरसेवक राजन मराठे यांच्या 2 वर्ष प्रचारक होते. 2 वर्ष त्यांच्याकडे प्रचार केलेला आहे. त्यांना जाऊन विचारलात ना सांगणार व्यवस्थित. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज ह्या ठिकाणी एक भजन करण्याची संधी दिली. ह्या माझ्या आयुष्यातील मोठा संधी आहे आणि तुमच्यासाठी एकदा प्रेमराज पाटील दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. त्या ठिकाणी श्रमिक प्रासादिक भजन मंडळ भजन सम्राट बुवा विलास पाटील बुवा यांचे शिष्य बुवा विठ्ठल परब ह्यांकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेले. तसेच आमचे मामा उल्हास दळवी यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक आलेले. धन्यवाद. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे देवराम पाटील यांच्या स्मरणार्थ देविदास देवराम पाटील यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेले. काशीनाथ जुलाल पाटील यांच्या स्मरणार्थ राजेंद्र काशीनाथ पाटील यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेले. धन्यवाद. स्वीकार करतो, आभार मानतो. श्रीदेव वेताळ प्रासादिक भजन मंडळ सागाव पूर्व यांच्याकडून व प्रशांत नाईक यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेले. धन्यवाद. स्वीकार करतो, आभार मानतो. सिद्धिविनायक दशावतार नाट्य मंडळ मुंबई व प्रथमेश मिस्त्री यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेले. काय सुरुवातीक भजन केलंय, जास्त बोललंय नाही कारण लेट झालेला होता. पण बुवा का तसा सोडणार नाही. जरा आता रुपावली जरा भजन आहे, भजन रूपाने सेवा होऊ दे म्हणून काय बोलले नाही. तेव्हा काय जास्त बोलले नाही होते पण मी पुढे रुपावली बोलतो नाही. तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही. धन्यवाद बुवा. आणि बुवाचं तसं काय भजन उत्कृष्ट आहे. टाईम कमी असल्या कारण आम्ही जास्त बोलायचं कमी करते भजन मध्ये. धन्यवाद बुवा. संजय पवार यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं. धन्यवाद. स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहरातील भव्य आग्र्याने कोकणी महोत्सव जत्रा 2023 चालू असलेला कार्यक्रम डबल बारी भजनाचा सुंदर असा हा सुश्राव्य असा भजनाचा कार्यक्रम इथे सुरू आहे. आणि त्यापेक्षा जास्त लाभलेला प्रेक्षक वर्ग तुमचे सुद्धा मनापासून आभार. उद्या सुद्धा आपल्या समोर सादर असेल सिंधुरत्न दशावतारी नाटक सादर करते असतील महेश गाडेगावकर आणि सहकारी. उद्या सुद्धा मोठ्या संख्येने आपण इथे गर्दी करायची आहे कारण उद्या महाराष्ट्र आपला दशावतार नाटक खरोखरच सुंदर असं इथे भजन सुरू आहे. धन्यवाद. या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सेवेवरून या ठिकाणी दीपक तांबे ह्यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं. धन्यवाद. स्वीकार करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी दादा परवांचे अनेक शिष्य साई दादा या ठिकाणी मिलिंद माळकर सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आनंद सावंत पकवाज ह्यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. स्वीकार करतो, आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो 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 म्हणजे मंडळीचा एवढा जो जनसमुदाय भजनराशी इथे जमलेले आहेत प्रथमतः त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सन्माननीय आमचे काका चंद्रकांतजी चव्हाण याचकडून 200 रुपयाचं लाखाचं पारितोषिक आलं. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करते. रुपावलीला सुरुवात करते. त्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर उपशहराध्यक्ष सन्मान्य राजेंद्र पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाल्याने डोंबिवली शहराच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तसेच शहर सचिव सन्मान्य गणेश कदम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री प्रकाशदादा भोईर जिल्हाध्यक्ष मनसे यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सरोजताई भोईर नगरसेविका आणि मार्गदर्शक यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय.
कोणाचा नाव घेऊन राहिला असं बरेचसे नामवंत कलाकार आणि त्यामध्ये आमच्या डोंबिवलीमधील ऑलराऊंडर आणि आमचे सहकारी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सन्माननीय उत्कृष्ट पकवाजवादक दत्ताभाऊ गोसावी हे इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमच्या कोकण सिंधुदुर्ग आणि दिव्याची शान सन्माननीय पकवाजवादक आनंदजी सावंत येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे दयाजी भिडिये हे देखील उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उमेशजी घोगे हे देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचे देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतो. बरेचसे माझे मित्र परिवार इथे आलेले आहेत. मॉनिटर द्या पकवाज. पकवाजचा थोडा मॉनिटर द्या. खरंच खूप सुंदर भजन कोणी काय सांगितलं नाही. पहिलं राग दरबारी बरोबर आहे बुवा. आणि साधारणतः रंगवाणी साधारणतः नाही परफेक्ट बरोबर आहे बुवा. अगदी तुमचा चुकणार नाही. कारण बऱ्याचशा भजन स्पर्धा आणि त्या भजन स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे बुवानी. त्यांच्यासाठी एकदा जोरदार, कारण त्यांच्याकडून चुकणारच नाही बरोबर ना. बुवानी पण प्रार्थना भूत रागामध्ये घेतली आणि भजन वेगळ्या रागामध्ये बरोबर ना बुवा. साधारण आपला थोडासा साल पिपळा तरी लावतो काय बुवा तुमचा समजावायला बुवा लेट होण्यामागे त्या कार्यालयांना ताबून जरा वेगळा असा ना. गाडी कसा मुंबईचा ट्रॅफिक पण बहारदार असा आणि ट्रॅफिक नाही तर मुंबई नाही आणि मुंबई ना म्हणजे मुंबई असं तर ट्रॅफिक म्हणजे हा समीकरण असा मुंबई आणि ट्रॅफिक. त्याच्यामुळे बुवांका लेट झाला त्याच्याबद्दल काय वाद नाही. पण विषय काय झाला बघा. दुपारी आपलं असंच आपल्या साधं फोन गेलंय बुवा काय आपला साधारण आपल्याला जास्त काय वेळ दिलेलो नाही. आपला जेमतेम गायन करूया, कारण आयोजकांनी पण तसंच सांगितलेलं आपल्या कमरेच्या वर खेळ जावं नाही आणि गाणार पण नाही. कारण काय बुवा एक वाईट शब्द आज आपल्याला इथून नामशेष करू शकतो. कारण काय घराच्या बाहेर येईपर्यंत खोटा या गावभर हिंडा निघलेला असतो बरोबर ना बुवा. त्याच्यामुळे वाईट शब्द दोघांना एकही काढणार नाही बरोबर ना. तो विषय काय झालो दुपारी फोन केले बुवा म्हणतात का बाकी सगळ्या लावून दे तुम्ही सत्रो खायचो घालतेला. मी म्हटलं बुवा असं साधारण आपलं एक असा तो घालतोय नाही बघा आता फोटोच पाठवा देतो. साधारण तुमचं समीकरण बघा एकच दिसतात त्याच्या मागे पण काहीतरी वेगळा कारण म्हटलं आपलं फोटो पाठवल्याबरोबर बुवा म्हणलं नाही बुवा मी आता बुवा होतो असा साधारण आपलं मॅच होणार घ्यावा तुम्ही. बुवा गेले दुकानात अगदी म्हणजे अगदी हाय त्यांची उडावली. जे सरळ स्टेशनला गेले आता काका होतो सदरो घेऊचा झाला. मी म्हटलं बुवा होतो असा मी म्हटलं गेले दुकानात एक सदरो 2 सदरो 100 सदरे मागवले. मी दुकानवाला अक्षरशः वैतागलो. म्हटलं अरे काय सदरो तर गुलाबी रंगात होता काय विषय का साधारण आपलं मॅच होणार नाही म्हणालो. बुवांच्या सदऱ्या ना 2 बुवांच्या सदऱ्या शंकरपाळी या माका शंकरपाळी भैया म्हणालो शंकरपाळी होते ते दिवाळी सरले तुका होई ते चकली गावा त्यांच्या सदऱ्या चकली आली बाकी सेम आहे बरोबर ना. साधारण जास्त काय बोलणार नाही बुवानी जास्त काय बोललेली नाही आपण पण काय बोलणार नाही. कारण काय मनोरंजन आणि गायक पण थोडक्यात बोलल्याशिवाय काहीतरी एक चुकतो तिथपर्यंत जाऊ गयो. कारण हौशे नवशे आणि गौशे 3 प्रकारचे लिहिलेले आहेत बरोबर ना. त्याच्यामुळे सगळं मनोरंजन गायन ह्या सगळ्या हो गया. आणि बुवा काय आता काय ऐकणारच ना कारण साधारण भुलकी सोडून दिलेली आहे. तर बिचारे ते साऊंड वाले आपल्या लेट झाला त्याच्यात तुमचा काय हे नाही काय विषय नाही होता असा लेट झाला तर साऊंड वाले बिचारे एकटे पडलेले आणि त्यांचं काय सांगतात बुवा आता बरोबर आहे आवडतं काय हलवू नको ते बिचारे संभ्रमात पडले काय हलवू नको बरोबर ना. बस झाला पोटापोटी काय खरंच मनापासून सुंदर भजन रसिक इथे भेटलेले नाही. तर काय झालं आज कुठेतरी एक वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. काय तर नवतरुण बुवा जे आहेत नवोदित बुवा आहेत ते कुठेतरी वाईट लाईनीला झाले. पण असं काय नाही आहे मंडळी
सगळे चांगले सुचणे आहेत माहित आहे तर मुंबई कारण गोवाने सांगितलेली वाईट या लगेच उचलल्या जातात. रूपाच्या अभंगाला सुरुवात करतोय. अवधूत 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 म्हणे अवधूत 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 म्हणजे आकाशाचा सुंदर ते ध्यान उभे
बक्षीस होते
हॅलो. आमचे परममित्र सन्माननीय प्रसादजी केसरकर, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्षी गुरु यांचे पट्टशिष्य सन्माननीय अवधूतजी सुतार त्यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. मंडळाच्या वतीने लाख लाख आभार व्यक्त करतोय. हॅलो. खास प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज आहे. 2 मिनिटं द्यायचे तू. दुकडवायला कुंभऱ्या सारखा, दुकडवायला कुंभऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गरव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गरव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गरव्या सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गरव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गरव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गरव्या सारखा. या ठिकाणी आमचे परममित्र दादा परब यांचे शिष्य पकोदोदक श्री साईनाथ परब यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे दिव्यावरून या ठिकाणी उमेशजी घोगळे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे परम मित्र एक दिव्यातले कलाकार आज सुंदर भजन आणि सुंदर गायकी दयाळ विडी यांच्याकडून 101 रुपयाचे पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे प्रथमेशजी सावंत बाबांचे गुरुवर्य यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेले स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे विश्रांती नाईक नेरुल म्हणजे मावशी यांच्याकडून 201 रुपयाचे पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे बाळा नाईक, नाव काय होतं, बाळा बागवे यांच्याकडून 50 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आलेले स्वीकार करतो, त्याच्यापासून 100 करतो. त्याचप्रमाणे विघ्नहर्ता प्रासादिक भजन मंडळ या डोंबिवली माझ्यासाठी 301 रुपयांचं पारितोषिक, तसेच आमचे पकवाजक सुप्रसिद्ध विनोद मांडवकर यांच्यासाठी 101 आणि तबलावादक सहदेव सावंत यांच्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले. तसेच सिद्धेश परब आमचे गुरुबंधू यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेले. तसेच आमचे गुरुबंधू श्यामसुंदर सावंत बुवा यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आपण म्हणतो 100 आणि म्हणतो कारण डबल वारी म्हटल्याच्या नंतर प्रथमतः नामस्मरण आणि त्याच्यात तोडका मोडका बोलणं, हळूहळू त्याच्यामध्ये काय काय येऊ पण बुवा बोलता बोलता काय बोलले, स्वामी भक्त बाळू वाईंगणकर यांच्याकडून हे 201 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे वाईंगणकर साहेबांसाठी. बघा बुवा बोलता बोलता काय बोलले की प्रेमराज पाटील साहेबांनी सांगितलेली कमरेच्या वर बोलायचं नाही. हो बाबा, पहिलंच आयोजक बघले कमरेच्या वर. आयोजकांची चुकी नाही, याच्या ऐकण्यात चुकी आहे. कमरेच्या वर बोलायचं नाही म्हणजे खाली बोलायचं. हा, कमरेच्या वर म्हणजे नक्की कसं काय तर मला समजलं ना. भारी काय काय सांगतात. आणि सदराचा विषय सांगले बुवा, सदरो असं काय नाही, सदरी येत असतं असं काय नाही. पण फोन केलेली बुवानी, मी पण रेड घालते, तू पण रेड घालून ये, आपण आज सांता क्रॉस म्हणून जाऊ. कारण सध्याची परिस्थिती आहे, वासुदेव जो येता आपल्या दारात त्याला किंमत नसता, पण सांगतात किंमत सध्या. 25 तारीख गेली का सगळे आज आमच्याकडे सगळे जण एकदम घालून पहिले गुड्डो वाले गुड्डो त्याच्यात कापूस घाली आणि आपले त्याच्या पटर एक बाजू
त्याच्यात क्वार्टर म्हणजे ते एका चाय देते आपली पुरी चाय आणि बिडी बिडी तोंडात घालून, पण तशी एक मजा म्हणून. पण हा सण आपला लाल घडत माल घडत, पण ह्या सध्या हे सण आपले नाही. आपला सण म्हणजे शिवजयंती. आपले सण कोणते? हे असे सण, लक्ष्मीपूजन हे आपले सण. आता सांगता ही लोक आपले सगळ्या औषधी ते काही एकदा लाल कपडे घातले नाही आणि ह्याला शाळात घेऊन गेले. खाली एक गाणं येईल, आमच्या बाप्पानी गणपती आणला, आमच्या बाप्पानी गणपती आणला, शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती, शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती, लुकू लुकू बघतोय चांगला, आमच्या बाप्पानी गणपती. ज्या त्या औषधी आता इंस्टाग्राम लगेच आपल्या जिल्हा बघू केल्याने तो एक पोरगो फेमस झालो, सगळ्यांच्या औषध वाटलं की माझं औषध फेमस होय. आणि हा गाणा गेल्याच्या नंतर एका मोठ्या परत व्हिडिओ केल्याने बघा काय त्याचा, म्हणजे तो शाळेत जाय नाही पोरगो, शाळेत पोरगो जाय नाही आणि त्याने व्हिडिओ केल्याने आणि बापाशी दम दिल्याबरोबर 10वीतल्या पोरगेने व्हिडिओ केला, आमच्या बाप्पाने मुठाने हाणला, आमच्या बाप्पाने मुठाने हाणला, कॉलेज शाळा सोडलंय हो, कोकणाचा फिरवलंय, कॉलेज शाळा सोडलंय हो, कोकणाचा फिरवलंय, मी म्हणते पप्पाने मग तुडतुड तुडवला. शाळेत आता सध्या नवीन नवीन खेळाचं काय काय येत असतं हो, तसं काय नाही. दुसरी गोष्ट काय सांगली काय सध्याचं सांगायचं, हे बुवा असेच हुशार 10वीत होते आणि 10वीत बुवा नापास झाली. 1 वर्ष बीडवाडीच्या शाळेत 10वीत बुवा नापास झाली आणि त्यानंतर घराकडे गेले. बुवांचे वडील एकदम जोरदार दम दिले, काय करतस काय तू, काय इतकं पैसे शिक्षणात घालतोय, तो करतस काय, तू नापास होतो म्हणजे काय, बाजूची ती पिंकी बघ 96% पास झाली. वडिलांना सांगतात तिच्याचकडे बघित राहूले म्हणून मी नापास झालो. वहिनी असं काय नाही, टेन्शन नाही, ते आपले मित्र आहेत, आपल्या डबल बारीच्या यांना सांगा चला, असं काही विषय नाही. बुवा सुंदर भजन आहे. आज हरियाबाबा पट्टे शिष्य बुवा आज एकदम लाजवाब, एकदम बरेच जण आहेत. आज सिद्धेश परब बुवा अनेक स्पर्धांमध्ये अनेक नंबर मारले, अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी नंबर घेतलेले. त्याचबरोबर नवीन नवीन सगळे कलाकार या ठिकाणी इलेले आहेत. पण कसा डबलबारी म्हटल्याच्या नंतर आपका थोडाफार बोलायचं लागतं, नाही तर त्याचं लोक तुम्ही म्हणताला रामकृष्ण हरीपेक्षा झोप भरी. कारण कलियुगात बघा येताना कली कसं येईल, एका हातात जीभ आणि एका हातात लिंग पकडून आलेलं आहे. आणि हा कलियुगात जर भवसागर काढायचं असेल तर आपल्याला नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण जिभेवर आणि लिंगावर ज्याचा ताब आहे तो ह्या कलियुगात टिकला. ही सध्याची परिस्थिती आहे, म्हणून कलियुगात येत आपल्याला नामस्मरण. कारण आता खैचो सण येलो त्या दिवशी तुमच्या सांगताय गणपतीचे दिवस होते, मी गावात गेले नाही आणि गावात गेले नाही. गावात आम्ही 10-15 भजन रात्रभर करतो. पण हयो आमका 12 भजन, पहिल्या दिवशी 12 भजन केल्याच्या नंतर बघा 6 भजन ही श्रीमंतांच्या घरी झाली. 6 भजन ही श्रीमंत माणसांच्या घरी झाली आणि 6 भजन ही गरीब माणसांच्या घरी झाली. आम्हाला श्रीमंत माणसांनी 5-5 हजार रुपये सुपारी दिलेली, पण त्यांच्या घरात गेल्याच्या नंतर फक्त आमच्या बरोबर भजन ऐका फक्त मोलकरी बाई होती. ती आमच्याबरोबर रामकृष्ण हरी काळी कुठला एकदम जोरदार, म्हणजे अशी परिस्थिती. आणि तेच जर गरीब माणसांच्या घरात गेल्याच्या नंतर पाहुणचार या बुवा या, पहिलेच गेल्यावर पाणी बिनी, त्याच्यानंतर पहिलेच चाय दे, कारण कसं बसलो असतात दिसत म्हणून पहिलेच चाय. म्हणजे ही ह्या आपल्या कोकणातील लोकांनी जपलेली संस्कृती आहे. भजन दशावतार नमन म्हणजे एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ दे.
असू द्या, हळूहळू बोलतो. जेवढ्या पद्धतीने बोला असं काय नाही. तुम्ही ज्या पद्धतीने बोलायची तयारी आहे त्या पद्धतीने तुमका झपतं तेवढा बोला. असं घेऊन येतो काही विषय नाही घाबरण्याचा. पण जेवढ्या पद्धतीने आता हल्ली कसं त्या दिवशी गजरापर्यंत काय तुमच्या सांगायची परिस्थिती एकदम डेंजर होती. एक एक असे पिसाटतात की मग काय बोलायचं आणि काय नाही अशी ह्या एकदम ना सध्या बारीक करून तो भीती वाटत असू दे. रूप पाहता पाहता लोटली, रूप पाहता पाहता लोटली, रूप पाहता पाहता लोटली, सुख धारे धारे हो सारे, सुख धारे धारे हो सारे. सुखधारे धारे हो सारे, सुखधारे धारे हो सारे. बलवा बलवा तो माधव माधव तो माधव माधव तो माधव माधव तो माधव माधव भगवा लोचनी बहुधा सुकृताची जोडी, बहुधा सुकृताची जोडी. बहुधा सुकृताची जोडी, जोडी
या ठिकाणी कैलासाचे काशीराम परबुवा यांचे चिरंजीव या ठिकाणी कल्याणवरून या ठिकाणी बारी बघण्यासाठी आलेले सुरेंद्रजी परबुवा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार. आलेल्या सर्व भजन रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उद्या गिर्जा जयंती असल्या कारणामुळे हरे रामा हरे कृष्णा जुहूचं जे इस्कॉन टेम्पल आहे त्यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी भजनी बुवांना 2 भगवद्गीता या ठिकाणी प्रदान करत आहे. मी सन्माननीय राजूजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच गणेशजी कदम असतील त्यांना मी नम्र विनंती करतो त्यांनी देखील या व्यासपीठावर यावं आणि दोन्ही बुवांना भगवद्गीता देऊन त्यांना सन्मानित करावं असं मी त्यांना विनंती करतो. गणेशजी कदम आणि राजूजी पाटील यांना नम्र विनंती करून त्यांनी व्यासपीठावर यावं. सन्माननीय संतोषी नाईक यांच्या मार्गदर्शनाने हे भगवद्गीता त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे. आज आध्यात्मिक वातावरण या ठिकाणी निर्माण केले. मी दोघी बुवांचा देखील मनपूर्वक धन्यवाद करतो की त्यांनी आध्यात्मिक वातावरण निर्माण करून सन्माननीय बुवा यांनी या भगवद्गीतेचा मान स्वीकारायचा आहे. हरे रामा हरे कृष्ण. धन्यवाद. महापुरुष मंडळी भजन मंडळ हिंदू बुवा नितीन मरगज यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. त्याचप्रमाणे मला कायम मार्गदर्शन कैलासवासी वामन कांबळी यांच्या स्मरणार्थ महेंद्र कांबळी यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आलेले धन्यवाद स्वीकार करतो, आभार मानतो. आवाज येईल तिचा आवाज येईल. हॅलो हॅलो. नमस्कार. सन्माननीय अतुलजी लाडगावकर यांच्याकडून 101 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय दत्ताभाऊ गोसावी यांच्याकडून आमचे पखवाज साधक सन्माननीय सागरजी नाईक यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र प्रशांतजी बुटल यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र मनीषजी मुटल यांच्याकडून 101 रुपयाचं लाखमोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतो, मी लाख आभार व्यक्त करतोय. नमस्कार. मी सर्वप्रथम सर्व माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो. आजचा जो हा भजनाचा कार्यक्रम आहे थोडा उशिरा चालू झाला असल्या कारणामुळे आपला हा जो कार्यक्रम थोडासा लांबतोय. मी सर्व माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो आणि हा जो आपण जो कार्यक्रम आहे लकी ड्रॉचा साधारण त्याला 11 वाजतील असं मला वाटतं. मी सर्व माता भगिनींची दिलगिरी व्यक्त करतो की हा लकी ड्रॉचा आजचा जो कार्यक्रम आहे साधारण हा लांबला जाईल. तर हा कार्यक्रम आजच घेऊया की उद्या घेऊया? लकी ड्रॉचा कार्यक्रम आज घेऊया की उद्या? साधारण या कार्यक्रमाला 11 वाजतील. लकी ड्रॉचा कार्यक्रम आज घेऊ की उद्या? माता भगिनींना मी विनंती करतो की त्यांनी एका सुरात एका आवाजात म्हटलं तर मला बरोबर आहे. साधारण 11 वाजत असतील तर तुम्हाला जायला देखील उशीर होईल.
तर तुम्ही बोलासाल तर उद्या आपण 2 साड्या करूया. चालेल उद्या 11 वाजता चालेल. 11:15 होती चालेल. आजच हवंय नक्की. बरं ठीक आहे नक्की आहे. चला ठीक आहे 11:15 करतो. चला धन्यवाद. हॅलो. त्याचप्रमाणे विकासजी चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाचं लाख मोलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे स्वामी भक्त सन्माननीय बाळूजी वांगणकर यांच्याकडून सन्माननीय पकवादवादक सागरजी नाईक यांसाठी 100 आणि मला 100 रुपये असं त्यांच्याकडून पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. आमचे गुरुबंधू सन्माननीय नितीनजी गावकर भाऊ इथे उपस्थित आहेत. थोडं कामानिमित्त त्यांनी इथे यायला लेट झालं. बरेचसे मित्र परिवार इथे उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एक छोटंसं कारण मंडळ आयोजकांनी सांगितलेलं आहे की 11 नंतर कार्यक्रम बंद करायचा आहे. त्याच्यामुळे मी पण छोटी मोठी गाणी घेऊन गजर थोडक्यात घेऊन बुवांकडे एक दोघांची पण बारी पूर्ण होऊ दे अशी माझी कळकळीची एक विनंती असा. थोडक्यात मी पण घेते. जास्त काय छोटस गीत येतो. दुःखाडवायला उंबरा सारखा दुःखाडवायला उंबरा सारखा मित्रवनामध्ये त्याचप्रमाणे तुझी घरवाली आज घरात एक स्त्रीचा एका पुरुषाच्या मागे खूप चांगला हात असतो. कारण घरात आज नोकरी धंदा सांभाळून आज आम्ही ह्या कलेला वळलेलो आहे. आणि जास्त करून जर तिचा पाठिंबा असेल तर ती माझी अर्ध्या घेईल. तिच्यासाठी एक छोटासा फक्त एक गीत आहे. तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा सखे चेहरा तुझा मुगल्या सखे चेहरा तुझा मुगल्या सखे चेहरा तुझा मुगल्या तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा तुझ्या भवती फिरे भोवरा सारखा सखे चेहरा तुझा मुगल्या सखे चेहरा तुझा मुगल्या सारखा सखे चेहरा तुझा मुगल्या धन्यवाद. एक छोटी मोठी गाणी घेऊन गजराला सुरुवात करतोय. माझा मित्र सांगता सध्याचा ट्रेंडिंग आहे ना ऋतू त्या घेऊ काय. खरंच सन्माननीय भजन सम्राट स्वराधीश गुरुवाईची गुरव यांचे पटशिष्य आमचे प्रसादजी राणे सन्माननीय कृष्णाजी कांदे बुवा आज मला कोरसाद करत आहेत. त्यांचं देखील आमच्या मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतात. आमचे गुरुवर्य सन्माननीय प्रथमेशजी घाडीगावकर बुवा यांच्याकडून 200 रुपयाचा लाख मोलाचा पारितोषिक आहे. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतो. अजून काय वाटतं अजूनच प्रेमा फायदा करतो. जगभरात नव्हे आपल्या भारतात नव्हे तर जगभरात आज राम मंदिराचा जय जयकार चाललाय. आणि त्या प्रभू रामचंद्रावरती एक छोटंसं गीत सादर करतोय.
हर घर में अब एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांवरती, कारण आज छत्रपती शिवराय नसते तर आपल्याला हे भजन नामस्मरण आज महाराष्ट्रामध्ये ऐकायला आलेलं नसतं, बरोबर ना? त्यांच्यासाठी एक छोटंसं गीत करतो. महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला, महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला, छत्रपती तो भला. जय भवानी जय शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी महाराज. महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला, महाराष्ट्राला भला छत्रपती तो भला, छत्रपती तो भला. जय भवानी जय शिवाजी महाराज, जय भवानी जय शिवाजी महाराज, लोकराजा सुधीरजी कलिंगड यांच्या स्मरणार्थ सन्माननीय हर्षदजी गावकर पारपोली याचकडून 100 रुपयाचं लाखोचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय नारायणजी वेडकर याचकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, बांगड्याची माळ लिंबावानी डोळ, उभी हाय नदीच्या काठाला, हो उभी हाय नदीच्या काठाला. लखाबा काय सांगू त्याची कहाणी, काय सांगू त्याची कहाणी. मैसराणीच्या मल्हारी गोळा
मैसराणीच्या लग्नाचा धनी अंडवानुजा आयताते दुरी सवारी मैसराणीच्या लग्नाचा धनी अंडवानुजा आयताते दुरी सवारी मैसराणीच्या लग्नाचा धनी अंडवानुजा आयताते दुरी सवारी. धन्यवाद. थोडक्यात गजराला सुरुवात करतो कारण आताच वाजले 7:30 झाले. बुवांकडे पण जायचं आहे कारण पूर्ण वारी म्हणजे भजन अभंग गवळण सर्व झालं पाहिजे. थोडक्यात जास्त नाही, एक राजसाहेबांवरती छोटासा आणि 2 कडव्यामध्ये काही न बोलता एक गजर छोटासा सादर करतो. हॅलो माननीय श्री प्रकाशजी बोर्ड सर यांचे इथं आगमन झालेलं आहे. जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवीन सेना त्यांचे इथं आगमन झाले. त्यांच्या आयोजकांकडून सहर्ष स्वागत. जोरदार प्रकाश सरांकडे प्रकाशजी भाऊ. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश दादा गोहिल यांचं इथे आगमन झालं आहे. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे समर्थ नितीन गावकर याचकडून 100 रुपयाचं लाख मुलाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने लाख आभार व्यक्त करतोय. एक छोटंसं एक नाट्यगीत घेतो आणि गजर थोडक्यात काही न बोलता मी गजर संपवतो कारण पूर्ण भारी करायची आहे बुवा. भवसागर पार कराया नाममुखी ते गावे. भवसागर पार कराया नाममुखी ते गावे. हरिनाममुखी ते घ्यावे हे भजनी तव हरिनाममुखी ते घ्यावे भजनी तव नारायण 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 हरि हरि नारायण 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 हरि हरि नारायण 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 हरि हरि. महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर सन्माननीय जिल्हाध्यक्ष प्रकाशदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. मी त्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. एक पूर्ण पण गजर नाही, एक 2-3 कडवी घेऊन मी गजर तुमच्या जवळ येतो. राजसाहेबांवरती एक छोटासा गजर कारण खरंच खूप मोठा असा उपक्रम आणि हा कोकण महोत्सव इथे आयोजित केलेला आहे. त्याबरोबर एक छोटंसं गाणं घेतो. नंतर बुवा म्हणतील राजसाहेबांवरती गजर घेतो आणि ह्यामध्ये काय आहे काजळी कुंकू कपाई काजळी कुंकू कपाई सतवेनी माळली
सतवेनी माळली अगराधाही मथुरेच्या मराठी मुलकाच्या हक्काची मराठी मुलकाच्या हक्काची वाचा जाने फोडली राजसाहेबांची नवनिर्माण आम्हाला
राज काय बांधे नवा निर्माण देना नवा निर्माण देना नावली राज काय बांधे नवा निर्माण देना नावली राज काय बांधे नवा निर्माण थोडक्यात नजर घेतला फोटो व्हिडिओ अपलोड आपल्या दिवसभरात त्या जमला व छोटा व्हिडिओ घेऊन